श्रीयंत्राच्या बाबतीतला विचार करायचा झाला तर आपल्याला सगळ्या गोष्टी हव्यात. धन, संपत्ती, आरोग्य किंवा मला जे जे हवंय ते सगळं हवंय. म्हणजे तिच्या मागे लक्ष्मी उभी आहे, ती जे आपल्याला काय देणार ते पण मला हवंय. तिच्या मागे सरस्वती उभी आहे, ती जे काय देते आपल्याला विद्या, बुद्धी चांगली, ते पण मला हवंय. तिच्या पायाजवळ बाप्पा बसलेला आहे, तो सगळा संकट निवारणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये पण ते घडलं पाहिजे. कार्तिकेय पण आहे, ब्रह्मा विष्णू महेश पण आहे. म्हणजे हिच्या सेवेला जे काही सगळे देवता बसले त्या सगळ्या गोष्टी मला हव्यात. मग आपण त्या देवतांकडे जाऊन ती पूजा करतो किंवा त्या देवतेला ते मागतो. लक्ष्मीकडे जाऊन आपण श्रीसूक्त म्हणणार आणि धनसंपत्तीची आराधना करणार. देवीकडे सरस्वतीकडे जाऊन आपण विद्या अभ्यासामध्ये प्रगती हो म्हणून तिची आराधना करणार. बाप्पाकडून संकट हरण कर बाबा अशी आराधना करणार. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळ्या देवता निवडाव्या लागतात. कारण त्या देवता तेच काम करणार जे त्यांना दिलेलं आहे किंवा ज्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील ते जर एकाच देवतेने दिले तर ती आहे श्रीयंत्राची देवता, जी ललिता त्रिपुर सुंदरी. कारण ह्या सगळ्या तिच्या सेवेला उभ्या आहेत. हे सगळं आपण हिच्या एकीकडे मागू शकतो.